आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या जगात खूप कमी माणसं आहेत सावली, ज्यांना न बोलता पण मनातल्या गोष्टी कळतात। सावली, एखाद्या बिझनेसमॅनने स्वतःहून नोकरी ऑफर केली तर पैशांची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी रांग लागते, पण स्वतःच्या भावाला कामावर घेताना तू इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार करतेस। हा चांगुलपणा जपायला हवा खरंच। आपण कोणाचं वाईट करण्याचा विचार केला ना तर आपल्यासोबतही वाईटच घडतं। तुम्ही मला या घरातून काढण्याचा इतका प्रयत्न करताय, पण विजय शेवटी सत्याचाच होतोय। इडियट। काय बोल, हळूहळू माझ्या हातातून सगळं निष्ठच चाललं ऐश्वर्या मॅडम। सारंग त्या सावलीच्या मुठीत चाललाय। अहो किती प्रेमाने बघत होता तो तिच्याकडे, ते डोळ्यांची भाषा वगैरे असं काहीतरी बोलत ते एकमेकांच्या डोळ्यात बघत होते। मला कळत नाही ऐश्वर्या मॅडम, मला सांगते हे असंच सुरू होतं। आधी डोळ्यातल्या डोळ्यात बोललं जातं, मग स्पर्श, आणि मग ऐश्वर्या मॅडम तुम्हाला कळत नाही हो। मी जस्ट शट अप, मला कळत नाही आहे। तुला कळतंय? काय करतेस तू? त्या मूर्ख मुलीच्या नावाने खडी फोडण्याशिवाय तू या घरात काहीही केलेलं नाहीयेस। तुला मी या घरात जागा दिली का तर तू काहीतरी करशील, पण नाही, तू बसलीस आयती। तुला जर कळत होतं ना सारंग तिच्या मुठीत चाललाय, तेव्हा काय केलंस तू? काय केलंस? काही नाही, रिकामी बसलीस। तुला जर वाटत असेल ना की या घरात तुला सगळं ऐतं मिळेल तर या क्षणी ते डोक्यातून काढून टाकायचं आणि सावध व्हायचं, आणि जर ते जमत नसेल तर मला सांगायचं। आय गिव्ह यू अ सोल्युशन, नाही तर पडशील तोंडावर, कायम पडत आली आहेस तशी। नॉनसेन्स। बाद झालास मी आता तुला तुझा खरा गेम दाखवावाच लागेल। तू कॅरम खेळायला येणार की नाही? बबलू, अरे काय झालं तुला? एवढा उदास देवतास काय झालं तुझा? बबलू मला काहीच समजत नाहीये। अरे मी आहे ना, मला सांग। ताराशी कॉन्टॅक्ट करण्याचे सगळे मार्ग बंद झाले, कुठलाही ऑप्शन शिल्लक नाहीये बबलू। प्रॉब्लेम, या प्रॉब्लेमवर आपल्याकडे सोल्युशन आहे। काय? सावली वहिनी, तिच्याशी बोल। वहिनीशी नाही बोलू शकत बबलू। अरे मी आहे ना, चल चल बबलू, ऐक माझं, ऐक बबलू। सावली वहिनी, सावली वहिनी। काय काय हळू, एवढ्या रात्री इथं काय करताय? अरे पण ना, थांब, मी सांगतो। वहिनी बघा, उदाता देवदात झालाय, ताराशी बोलायचं याला। एवढ्या रात्री? आता काय करणार, काय करणार सांगा? हा, जोरदारली शिंका, बाळणपणाचे डोळे, माणसावर करणार प्रेम आणि आलेली माणसाची आठवण, याला काय वेळ असतो? नसतं। बघा चेहरा बघा, भाव पडलेला कांद्यासारखा झालाय। बरं मग आपण एक काम करूयात, या भाव पडलेल्या कांद्याला थोडा चांगला भाव देऊयात, हो ना भाऊजी? बोललो की नाही, बोललो की नाही मी? सावली वगैरे हर सवाल का जॉब होता है। हॅलो, कोण? तारा मॅडम, मी सावली बोलते। सोहम भाऊजींना तुमच्याशी बोलायचंय।
हॅलो. सोहम, सोहम, माझा उद्या सुपारी फोडायचा कार्यक्रम आहे रे. मला नाही करायचंय लग्न. तू कर ना काहीतरी. मला नाही करायचंय लग्न सोहम. प्लीज डू समथिंग प्लीज. तारा, भाऊजी काय झालं? उद्या ताराचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे. पाहुण्यांच्या जेवणाची सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे ना? हा, नाश्ता वगैरे सगळं रेडी आहे? हा, आणि पूजेचं सगळं साहित्य ठेवलंय. पहिल्या धाराच्या प्रेमानं साला कालीच केलंय बात, हे कालीच केलंय बात. ही पोलीस साजूक तुपात लिटीला म्हावऱ्याचा लागलाय ना. तारा काय आहे? तारा येते. तारा, तारा ये बाळा. कशी आहे मासुली? मासुली का बोलतोस? आपल्या घरी येणारी लक्ष्मी होती, सून ह ना. मग मंडळी कसा दिसतो की नाही, शोभतो की नाही लक्ष्मी नारायणाचा चोरा? अरे मा, चला 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 कार्यक्रमाला सुरुवात करा. चला. हा. भजी बसता तुम्ही? हो. यशस्करं बलवंतं तुमेव राजा. तारा, मला माहित आहे तुझ्या समोर जाम प्रेम आहे. तुझा जीव त्याच्या नारकलाय. पण तुझं आणि माझं लगीन जाईला का मी त्याच्यापेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करेन. मग तू माझी न मी तुझा. बोल तारा रा रा.